कोल्हापुरातील करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री विद्या नृसिंह भारती यांनी आज करवीर पीठामध्ये कोल्हापुरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केलं होतं। यावेळी शंकराचार्य जगद्गुरू श्री विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते सकल हिंदू समाजाचे बंडा साळुंखे, रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, नंदकुमार घोरपडे, संदीप सासने, शोभाताई शेलार पाटील, पांडुरंग पाटील, पराग फडणीस, मनोहर सोरप, विकास जाधव यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आलं। याचबरोबर कोल्हापूर शहरातील माध्यम प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना श्री विद्या नृसिंह भारती यांनी देशातील 4 धर्मपीठांपैकी कोल्हापुरातील करवीर पीठ हे एक महत्त्वाचं पीठ असल्याचं सांगून या ठिकाणचं कार्य आचारसंहितेप्रमाणे चालतंय, त्यामुळे टीका करणाऱ्यांना परमेश्वर सुबुद्धी देवो असं मत त्यांनी व्यक्त केलं। हिंदू धर्माला काही लोकांकडून त्रास देण्याचा अनेकदा प्रयत्न झालाय, मात्र आता हिंदू धर्म तसंच हिंदू समाज जागृत झालाय, त्यामुळे हिंदू समाजाला आपली मतं मांडण्याचा आणि व्यक्त करण्याचा अधिकार आहे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी करवीर पीठाचे व्यवस्थापक शिवस्वरूप भेंडे यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते।